मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे। तुमच्या पाठीशी मल्हारी मार्तंड कायम आहे। आमच्या खेड तालुक्यातील जनतेच्या वतीनं, आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं ह्या दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो। आणि आता जी दादांनी पंचसूत्री सांगितली त्या पंचसूत्रीचं अनुकरण करा, अंमलात आणा। खऱ्या अर्थाने आज समाज इतका जागृत आहे, धन हे लोक विसरून जातात। तुमचं कार्य आणि तुमच्या प्रतिमेवर लोक पुढे येतात, तुम्हाला साथ देतात। तर त्याप्रमाणे मी माझ्या सर्व गावच्या वतीनं आणि आमच्या खेड तालुक्यातील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। काहीतरी आलोय तर शुभेच्छा देऊन गेलं पाहिजे म्हणून मी पुढे आलो। धन्यवाद। आपल्या अवसरी नगरीमध्ये आज खऱ्या अर्थानं भक्तिमय वातावरणामध्ये आपण आपल्या देवाला साकडं घालण्यासाठी उपस्थित आहात। खरं तर अतिशय प्रसन्न मुद्रेने परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देत आहे। प्रसन्न मुद्रा अशासाठी म्हणालो का देवाका पाहिल्यानंतर आपली मनोकामना पूर्ण होती, ह्या देवाची आख्यायिका आहे। कालभैरवनाथ म्हणल्यानंतर सगळ्या जगाचा विनाश करण्याचा सुद्धा ताकद त्याच्यामध्ये असते आणि एखाद्यावर कृपादृष्टी दाखवली तर त्याचं भलंसुद्धा करता येतं। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण महाराजांच्या मंदिरामध्ये बसलेलो आहोत। सन 2026 हे वर्ष आपणा सर्वांना ज्ञात आहे। गेले 3-3.5 वर्ष निवडणुका पुढे गेल्या आणि पुढे जात असताना प्रत्येक कार्यकर्ता खिशाला कात्री देऊन पळत होता। प्रत्येक कार्यकर्त्याची भावना होती निवडणूक झाली पाहिजे, पण प्रशासक राजवटीमध्ये आपल्याला विकासाला चालना देता येत नाही, ही भावना सरकारच्या लक्षात आली आणि लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये धाव घ्यावा लागली आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर निर्णय दिला, लवकरात लवकर निवडणुका घ्या। खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही स्थानिक स्वराज्य संस्था जनसामान्याच्या हितासाठी काम करते। जनसामान्यांना आधारवड म्हणून जिल्हा परिषद का पाहिलं जातं, पंचायत समिती का पाहिलं जातं। सामान्यातल्या सामान्य माणसाला घरकुल असेल, वैयक्तिक लाभाच्या गोष्टी असेल, त्याच्या कुटुंबाला आधारवड म्हणून ह्या संस्था पाहिल्या जातात। रस्ते, पाणी, गटर या मूलभूत सुविधा तर सरकार देतच असतं, परंतु वैयक्तिक लाभाच्या योजना देणारी संस्था म्हणजे जिल्हा परिषद आहे। कुणाला शिलाई मशीनच्या माध्यमातून जातो, कुणाला पिठगिरणीच्या माध्यमातून लाभ जातो, तो कुणाला शेळ्यांच्या माध्यमातून जातो, तो कुणाला गायींच्या माध्यमातून जातो। अनेक योजना आहेत। प्रत्येक योजनेला आपण कसं धरू आणि कसं काम करू यावरती आपलं मूल्यमापन होतं आहे। आपणा सर्वांचे नेते कुमारभाऊंनी सांगितलं की हे या ठिकाणी उपस्थित आहात, तुम्हाला विजयी माणसाची सलामी मिळालेली आहे आणि आम्ही दोघे विजयी माणसं आहोत। आम्ही बी संघर्षातून निवडून आलेलो आहोत। मी तर निवडून येणारच नाही असं कुमारभाऊ लोक म्हणायची। कुठला दरेकरण वाडीचा एवढ्याच्या वाडीचा माणूस उभा राहिला आहे। माझ्या पुढं बलाढ्य हत्ती उभा होता, पण मुंगी घुसली कानात, लोळला हत्ती। ही कला पाहिजे लोळवण्याची, ती कला आमच्या दोघांकडे। रडायचं कुठं, गागायचं कुठं, सगळे प्रयोग करता आले पाहिजे, तो जीवनात सक्सेस होतो। प्रशांत भाऊ, जिल्हा परिषदचं बजेट आहे 3,500 कोटीचं प्रशांत भाऊ बजेट आहे। पुणे जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातली एकमेव मोठी जिल्हा परिषद आहे का तिचं बजेट 3,500 कोटीचं आहे। मग 3,500 कोटीतले आपल्या मतदारसंघामध्ये किती आणायचं त्याचं नियोजन तुम्हाला करावं लागेल। त्यासाठी सभागृहामध्ये तुम्हाला भांडावं लागेल, आक्रमकपणे तुटून पडावं लागेल। सत्ता ही शिवसेना आणि भाजपाची येईल का राष्ट्रवादीची येईल हे पाहू नका। ज्या मतदारांनी मला मत न्याय दिलाय
ज्या मतदारांचे प्रश्न मी पोटतिडकीने मांडण्यासाठी त्या सभागृहामध्ये जाईल आणि प्रत्येक बजेट व प्रशांत भाऊ बजेट ज्यावेळेस होतं ना, ज्याला बजेट वाचता आलं ना, तो जिल्हा परिषद सदस्य सक्सेस होतो. बजेट व काम जो करेल तो जिल्हा परिषद सदस्य सक्सेस होतो. आता मस आपल्या तालुक्याचा बजेट व काम करायला गेला, त्याच्या हातात बजेट मांडायला होतं पण त्याला ते कळालंच नाही. कधी दरेकरांनी 200 कोटी नेले पळून, त्याला कळालं सुद्धा नाही. तुम्हाला माझा अहवाल देतो, कुमारभाऊ माझ्या गाडीत असेल 200 कोटी रुपये मी 5 वर्षात माझ्या मतदारसंघामध्ये आणले. नवे नवे तर तालुक्यात सुद्धा पैसे टाकलेत मला, कारण का शिवसेना पक्षाने जिल्हा परिषदमध्ये गटनेता म्हणून, विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी दिली. त्या संधीचं मी सोनं केलं. खरं तर तुम्ही आता आपण आघाडीत लढतोय. ही आघाडी का करावी लागली? ही आघाडी भ्रष्टाचाराविरुद्ध करावी लागली. ही आघाडी म्हणजे कुणाच्या मान सन्मानासाठी आपण केलेली नाही आहे. प्रशांत आबगांचा सन्मान वाढेल, कल्याण इंगेंचा सन्मान वाढेल, ह्या हेतून ही आघाडी झालेली नाही. किंवा दरेकरांचा सन्मान वाढेल, किंवा देवदत्तजी निकमांचा सन्मान वाढेल, किंवा सुरेशभाऊ भोर यांचा सन्मान वाढेल. वेळ प्रसंगी आम्ही पक्षांचे जोडे बाजूला ठेवले. या आंबेगावला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो, आमच्या स्वार्थासाठी आम्ही एकत्र आलेलो नाही. किती वर्ष जुलमी राजकारणामध्ये जगणार आहोत. आंबेगाव तालुक्यातला आदिवासी भागात गेल्यानंतर वेगळे प्रश्न सांगायचे, मधल्या पट्ट्यात आल्यानंतर वेगळे प्रश्न सांगायचे, अवसरिक आल्यानंतर वेगळे प्रश्न सांगायचे. प्रत्येक भागाच्या प्रश्नांना 35 वर्षात त्या माणसाला न्याय देता आला नाही, तर मग आता ही पिल्लावळ कधी न्याय देणार? त्यांनी सांगितलं एखाद्याच्या चारित्र्याविषयी बोलण्याचा अधिकार त्यांना आहे, मला नाही. पण आपल्यात म्हण आहे, गोधडी जुडी झाल्यानंतर तिला काय करतो आपण? कुठंतरी बळदात कोंबून ठेवतो ना, तशी ती गोधडी तुम्ही बळदात कोंबायचं काम तुमचं अवसरीकरांचं आहे, ते तुम्ही पूर्ण कराल अशी अपेक्षा माझ्यासारख्याला वाटते. प्रशांत अभंग एक उच्च शिक्षित माणूस आहे. सामान्य कुटुंबातील आलेला माणूस काय करू शकतो आणि दानामध्ये किती पुढे राहू शकतो. दान देण्याची प्रवृत्ती ज्या परमेश्वराने आपल्याला पैसे दिलेत, ते पैसे मी समाजाच्या हितासाठी शिक्षण हे खऱ्या अर्थाने धर्माचं काम आहे. शिक्षण हे खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशामध्ये शिक्षणालाही तेवढं महत्त्व आहे. माझी मुलं शिकली पाहिजे, माझ्या भागातली मुलं मोठी झाली पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे, उद्या CO झालं पाहिजे, ही सगळी भावना प्रशांतभाऊच्या मनामध्ये सातत्यानं दाटवत गेली. 50 लाख रुपये कुमारभाऊ देतील काही, तर 50 रुपये वर वाढून येतात ते, पण 50 लाख रुपये देण्याचं दान मागापासून 50 लाख सांगत आहे, पण 1 कोटी रक्कम आहे. 1 कोटी रुपये रक्कम प्रशांत भाऊनी दिलेली आहे. खरं तर प्रशांत भाऊ तुमच्यासारख्या कार्यकर्ता या आंबेगाव तालुक्यामध्ये उशिरा आलेत. ठीक आहे, खूप संपत्ती तुम्ही कमवली असेल, परंतु संपत्तीतला दानाचा वाटा तुम्ही या पुढील काळामध्ये करा. जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, हा माझ्यासारख्याचा कायच आहे. आता नाट्यमय गाढामय हे म्हणाले, काय गाठ नाट्य झाली, काय भानगडी झाल्या, काही झाल्या नाही. कुमारभाऊ 4 वाजता भाऊ काय करायचं? जागा अशी अशी गेलेली आपल्या पक्षाला नाही आहे, पण त्यांचा उमेदवार उभाच राहत नाही. मग जागा बाय द्यायचा का? अरे म्हणलं बाय द्यायचा का? आपण काय मर्द नाही? मग 10 मिनिटामध्ये कल्याणरावची कागदपत्र आम्ही तयार केली. सांगा सर्वसामान्य कार्यकर्त्याला शिवसेना न्याय देते का नाही? मग तो परमेश्वर सुद्धा त्याच्या मागं उभा राहतो. आणि काल कागदपत्र तयार केली, कल्याणराव सकाळी मला म्हणतात बाबा मला AB फॉर्म कुठे, माझा AB फॉर्म कुठे? अरे म्हणलं तू जा तिथं, तुझ्या ऑफिसमध्येच AB फॉर्म तुझ्या आधी जाऊन तिथं बसलेला आहे. कल्याणरावचा आपण फॉर्म भरलेला आहे. आज कल्याणराव उभा नाही आहे, सर्वसामान्य अवसरीतला नागरिक उभा आहे. ही भावना अवसरीकरांनी ठेवा. आपली सून कुठली आहे, आपला भाऊ कुठे आहे, आपली मावशी आपल्या मतदारसंघात कुठे राहते, मावशीची सून मावशीची कुठली केलेली आहे, त्याची सून कुठली केलेली आहे, ही नाती जोडा. नाती जोडल्यावर निवडणूक मी निवडून आलो या. आज माझ्या घरातली 10 चुलते माझे प्रत्येक नातेवाईकाच्या घरात जातात.
प्रत्येकाची तुमची सुनबाई कुठली आहे, पाहुडीची आहे का, तिच्या घरी जायचं. त्यांची सुनबाई कुठली आहे, अमक्याची आहे का, त्यांच्या घरी जायचं. अशा प्रकारची साखळी तयार करा. भावनिक राजकारण केल्याशिवाय तुम्हाला न्याय घेता येणार नाही. कल्याणराव पैसे नसू द्या, जनता तुमच्या मागं उभी राहील. पैसे हे राजकारणाचं मूल्य नाही, प्रामाणिकपणा हे राजकारणाचं मूल्य आहे. ते जोपासण्याचं काम तुमच्या हातून हो. या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही संदेश दिला. एक फाटका कार्यकर्ता आम्ही उभा केला आहे. ज्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत सदस्य पद असन शिवसैनिकाबरोबर सातत्यानं शिवसेनेबरोबर प्रामाणिक राहिलेला आहे, त्या एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय कल्याणरावांना आपण निवडून कसं आणायचं त्याचं नियोजन माझ्यावर सोडा. तुम्ही फक्त लोकांच्या पाया पडत राहा. कल्याणराव तुम्ही निवडून आज आलात म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि प्रशांत भाऊसुद्धा दोन्ही गावांमध्ये कालभैरवनाथ जागरूक येतात, दोन्ही गावांमध्ये जागरूक आहेत. आणि उमेदवार दोन्ही कालभैरवनाथाच्याच गावातले आहेत. पण आता न्याय कोणता कालभैरवनाथ कोणाला देतो हे आपण सांगू शकत नाही. हा न्याय देण्याचा अधिकार जनतेच्या हातामध्ये आहे. कारण का पाप्याचा नाश केल्याशिवाय हा समाज सुधारणार नाही, ही धारणा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. खरं तर खूप 35 वर्षाचं पाप झालेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 70,000चा भ्रष्टाचाराचा कोटीचा आरोप होतो, परत त्याला क्लीन चिट मिळती. चाललंय कुठं राजकारण हे काय आमच्यासारख्याला पाहत नाही. परंतु पुणे जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला प्रशांत भाऊर लढायचं आहे. माझी पत्नी त्या ठिकाणी आहे, 2 पाऊल तुमच्या पुढे जाईल. वेळ प्रसंगी एखाद्याला दणकेसुद्धा देईल. तुम्ही साथीला राहा. तुम्हाला कसं लढायचं ते मी शिकवेल. आक्रमकता ही जीवनातली यशाची पायमल्ली आहे. ज्या ठिकाणी नम्र व्हायचं त्या ठिकाणी 100% नम्र व्हायचं. परंतु नम्र होई भूता त्यांनी कोटीला अनंता. ज्या वेळेस तुम्ही नम्र व्हाल किंवा ज्या वेळेस आक्रमक व्हाल त्यावेळेस अधिकाऱ्याला कोडण्याची जबाबदारी तुमची आहे. राजकारणामध्ये पदाधिकारी हा 5 वर्षांनी बदलत असतो, अधिकारी बदलत नाही. त्यांच्या पुढे नम्र व्हा. आणताना निधी त्यांच्याबरोबर मैत्री करा. आणताना निधी मैत्री करत असताना त्यांच्याकडनं योजना समजून घ्या आणि काम करा. ही जिल्हा परिषद म्हणजे दौंड, बारामती, इंदापूर या 3 तालुक्यासाठीच पुणे जिल्हा परिषद निर्मित झाली की काय अशी माझ्यासारख्याची धारणा आहे. 3,500 कोटीच्या बजेटमधले जवळपास 1200 कोटी जर DPDCला आत्ता बजेट असेल तर 1200 कोटीचे 700-800 कोटी रुपये ह्या 3 तालुक्याला जातात. आणि बाकीच्या उरलेल्या 10 तालुक्यांना हे 300-400 कोटीमध्ये बोळवतात. आता आपला काय डोळे झाकून जो मिटिंगला बसतात का काय, मला ही शंका यायला लागली त्या DPDCच्या मिटिंगमध्ये. काय करतात आपल्या बाकीच्या तालुक्यातले आमदार, का रोखत नाही अजितदादांना? अरे तुम्ही एवढे पैसे पळवता, त्या पैशाच्या वाट्यामध्ये आमचा सुद्धा महसूल आहे आणि तुम्ही एकटे पळवता बारामती दौंड इंदापूरला. बारामती दौंड इंदापूरच्या रस्त्यांची अवस्था पाहिली ना, एकदा तोंडाकून चालू होतो तर एकदा डोंगाकून चालू होतो. रस्ता एकच, बिल 2 वेळा. याची सुद्धा चौकशी तुम्हाला लावायची प्रशांतराव जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर. अनेक प्रकारच्या भानगडी आपल्याला यांच्या काढायच्यात. जिल्हा परिषदमध्ये जात असताना पुणे जिल्ह्यामधून खरं तर तुम्हाला सांगतो, राष्ट्रवादी हद्दपार करण्यासाठी कालभैरवनाथांनी आपल्याला जन्माला घातलेलं आहे. ते पवित्र काम तुमच्या हातून व्हावं. या दोन्ही उमेदवारांना भक्कमपणे तुम्ही पाठिंबा द्या आणि आपल्या गावांची शान राखा. एवढीच मी शिवसेना पक्ष असेल, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या दोन्ही पक्षाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. योगायोगाने इथे निशाण्या 2च आहेत. वरती तुतारी म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि खाली दोन्ही काही धनुष्यबाण आहे. तुम्हाला विनंती आहे, प्रचार करत असताना त्या मतदारसंघामध्ये सुद्धा तुमचे पाहुणे रावळे आहेत, त्यांना आत्ता सांगून टाका. उशीर लावू नका. बाया मी उद्या करते फोन मावशीला आणि परवा करते फोन, असं करू नका. आलं मनात का लगे फोन लावते, ए मावशे आमचा असा माणूस उभा आहे म्हणून इंदोरे त्या ठिकाणी धनुष्यबाणाचं प्रशांतभाऊ उभे आहेत, त्यांना मतदान करायचे. हे लगेच निरोप धाडा. छत्रपती शिवराय कोणत्याही लढाईला जाताना एखादा लखोटा पाठवायचा असन, किती अंधारी काळोखी रात्र अमुष्याची असली
तरी त्या रात्रीच तो लखोचा पोचायचा, त्याप्रमाणे तुम्ही काम करा अशी आपणास विनंती करतो. आणि येणाऱ्या 10-15 दिवसाच्या काळात झोपू नका, चांगल्या प्रकारचं काम करून यश प्राप्त करा एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जी आपल्या आता निवडणूक लागली आहे जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची, त्यासाठी जिल्हा परिषदेसाठी आपले मित्र प्रशांत भाऊ अभंग हे तुतारी वाजवणारा माणूस ह्या पक्षाकडनं उभे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष. त्यानंतर दुसरे उमेदवार जे आपले पंचायत समितीसाठी आहेत कल्याणराव हिंगे, आदित्याला फोन कर. ह्या चिन्हावरती उभे आहेत. या सर्वांसाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करायचं आहे. या सर्वांना आपल्याला भरघोस मताने निवडून आणायचं आहे ही सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. आपण सगळ्यांनी आला वेळ दिला त्यामुळे सगळ्यांचा धन्यवाद. काय सांगा कशाच्या पद्धतीने काम करणार आणि कोणतं चिन्ह घेऊन समोर जाणार? आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आमच्यावरती जो विश्वास टाकून, सर्वसामान्य शिवसैनिकावरती विश्वास टाकून मला पंचायत समिती अवसरी बुद्रुक गणामधून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती लढण्याची जी संधी निर्माण केलेली आहे, प्रथमतः मी आमच्या पक्षप्रमुखांचे, आमचे जिल्हा प्रमुख देवीदासजी दरेकर साहेब, आमचे तालुका प्रमुख प्रवीणजी थोरात पाटील, त्याचप्रमाणे उपजिल्हा प्रमुख अजित चव्हाण, सर्वच पक्षाच्या सर्व नेतेगणांचे आणि सर्वांचा आभार मानतो. आणि ज्या तिन्ही पक्षांची या ठिकाणी युती आघाडी झालेली आहे, शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि आमची शिवसेना, अशा तिन्ही पक्षांची या ठिकाणी युती झालेली आहे, आघाडी झालेली आहे. सर्वच पक्षातील लोक आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य करतील. मला या ठिकाणी निवडून दिल्यानंतर पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या पंचायत समितीच्या विविध योजना असतात, ज्या सर्वसामान्यांच्यासाठी राबवल्या जातात, त्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चित प्रकारे मी या ठिकाणी करणार आहे. ज्या आत्तापर्यंतच्या ज्या विविध लाभाच्या योजना आहेत, वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, त्या फक्त त्यांच्याच वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्याच बगलबच्च्यांच्या, विरोधकांच्या बगलबच्च्यांच्या ठिकाणी राबवल्या जात होत्या. तसं न करता सर्वसामान्यांसाठी मी काम करणार आहे आणि सर्वसामान्य सर्व शेतकऱ्यांना एकत्र मानबिंदू मानून त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम या पुढील काळामध्ये करणार आहे. अभंग मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, वंदनीय हृदयसम्राट, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन मी या निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. खरं तर एका विस्थापितांच्या विरुद्ध आंबेगाव तालुक्यामध्ये आघाडी झाली. ज्या आघाडीमध्ये पवारसाहेबांचा पक्ष असेल, ज्या आघाडीमध्ये उद्धव साहेबांचा पक्ष असेल, ज्या आघाडीमध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेना हाही पक्ष असेल, ह्या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन विस्थापितांच्या विरुद्ध एक लढाई करण्याचं ठरवलं. आणि ह्या लढाई करत असताना एक सामाजिक कार्य कसं करावं, समाजाला न्याय कसा द्यावा, समाजाचं काम कसं करावं, यासाठी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. मी तुम्हाला सर्वांना एकच आव्हान करतो, मी जास्त काही आनाबाका घेणारा माणूस नाही, मी जास्त काही आश्वासनं देणारा माणूस नाही, परंतु काम करणारा माणूस आहे. मी केलेलं काम इथून पाठीमागचं तुम्हाला माहीत आहे. इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही मला संधी द्याल अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि सर्वांनी येणाऱ्या 5 तारखेला भरभरून मतांनी आम्हाला दोघांनाही तुतारे वाजवणारा माणूस आणि धनुष्यबाण ह्या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या दोघांनाही भरभरून मतांनी विजयी करावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो.